आणि सगळं यांना वेळेवर नाही का जावं लागलं. तर सर्व झाल्याच्या नंतर इकडे आईनं डबा पण पॅक करून दिलेला आहे, कारण आईला माहित आहे दिवसभर तिकडे राहावं लागते. नमस्कार. नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनल मध्ये. आणि आज काय विशेष? करंजा करत आहे. अरे वा. करंजा की कानोले? कानोली करंजी एकच आहे का? नाही म्हटलं नेमकं काय आहे विषय करंजाचा कानोल्याचा? तुला येते का? याच्या आधी केलेलं आहे का तू? हो. पण आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा होत आहे. नाही हो, आपण नेलं नाही. दिवाळीला दिवाळीला कुठे नेले होते? दिवाळीला केल्या होत्या ना. अच्छा बरोबर, दिवाळी झालेली पहिली आपली. चालू आहे सर्व इकडे करंजाची तयारी. पण आज कशाबद्दल आहे, काय आहे विशेष? पूजा हे काय खजीसाठी चालू आहे. त्यासाठी सर्व सामान करावं लागत असते पूजेसाठी. त्यामध्ये काय काय करतात? पुरणाच्या पोळ्या, कुरडी, पापड, वडे, भजे, करंजा, पुऱ्या, चिचोनी. कोणी आमटी करते, आमरस करते, रस करते. आणि ते पूजा वगैरे करतात. हा, ते जेवण असते ना, पितृजेवण म्हणतात काही जण तिला, असं असते. आणि हा आठवडा असते पूर्ण. उन्हाळ्याचं जेवढं केलं तेवढं हो. आणि बरेच जण करतात ना. आणि ते आंब्याचा रस म्हणतात, अखजी झाल्याच्या नंतर चालते, ते पण एक असते. आणखी त्यामध्ये अखजीसाठी बरंच ते नवीन नवीन करतात ना, स्पेशल करतात. त्याचा नैवेद्य वगैरे दाखवतात. नंतर ते मान आहे किंवा पहिले जे वरिष्ठ होते आपले आई वडील, त्यांना पहिले जेव घालायचं आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करायची. आणि मग ते जे केलेलं आहे जसं कुरवड्या, पापड्या, ते वर्षभर खायचं. नंतर सध्या चालू आहे इकडं करंजाच तयारी. मस्त चालू आहे पण दोघीजणचं. असं आहे का? आणि पिठी कशीच केलेली आहे? हे ओलवल्या गव्हाची. गहू ओलवले, दळले, जात्यावर दळले का? असं आहे. आणि स्वयंपाक काय केलेला आज? स्वयंपाक केला ना, मुंगळ्याच्या शेंगाची भाजी. अरे वा. मुंगण्याच्या म्हणतात, वेगवेगळं नाव आहे. आणि आपल्या इकडं बरंच चालतं, ते जास्तीत जास्त करतात. तेच भाजी आहे. काकू पण आलेले. कशी काय पत्रिका आली का? आलेगावची पत्रिका घेऊन आलेले आहे. वा वा. उन्हाळा चालू असलं की तेच असते पत्रिका. लग्नाचं आमंत्रण आलं, लग्नाला जायचं आहे. तर कंटिन्यू लग्न चालू आहे, तर त्याच्यामुळे सीझन आहेच लग्नाचं. जायचं. हो, सर्व दाखवा लागतं. असते पत्रिका वगैरे आली तर ते आपले जे जे नाव असले भावकी सर्व, कसं मोठा परिवार असला तर एकत्र येतात, स्पेशल असलं की स्पेशल येतात. तसं सध्या बसून तयारी चालू आहे इकडं. काय काय केलेलं आज स्वयंपाक? पुरणाची पोळी, सार, कढी, पूर्ण स्वयंपाक केला. पुरणाची पोळी. आणि विशेष म्हणजे सकाळीच चालू आहे. 8 पण वाजायचे आणखी, आणि सर्व स्वयंपाक चालू झाले. पोळ्या पण तयार झालेल्या पूर्णाच्या. 7 वाजता पूर्ण स्वयंपाक तयार. मग तुम्हाला जायचं होतं ना? हो ना. आणखी खूप सारं इकडं बरंचसं काय आता काय दाखव. आईचं पण चालू आहे. तर असं आहे, तुम्हाला सांगितलं आज काय आहे तर. आणि मस्त की इकडे पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि ते म्हणत होते देव करायचं राहिला होता, देव पण केलेलं इकडे सर्व जे असतात. हे लग्नात केलेलं आहे ना? लग्नात केलेलं देव आहे. आणि हो, हे आजी, आबाजी आणि बाबा आहे. बरंच वेळ चालू होतं आजचा. ते सर्व काही जो व्हिडिओ असते आज ते पितराचंच असतात. सर्व स्वयंपाक करतात. स्वयंपाकामध्ये सर्व केलेलं बघू शकता तुम्ही इकडेच. काय काय केलं सर्व सांगशील? सर्व नैवेद्य काय काय करत असतात सर्व? हे का
कढी केली, भात केला, भजे, वडे, करंज्या, पापड्या, कढी. पण हे रांगोळी काही जण काढत असतात असं म्हणतात, काही जण काढत नाही असं पण म्हणतात. काढत नाही तर काय झालं, काढत येत. नाही, बऱ्याच वेळा कमेंट येतात हं. जेव्हा फोटो वगैरे मांडतात तेव्हा रांगोळी काढत नसतात. नाही का, काढली आपण आता. शेवळ्या केल्या, पुरणाच्या पोळ्या. आणखी इकडे आहे ते काय आहे? हे वाया आहे आणि करा आहे. करा आणि वया. हं. माणसाली करा असते, हं. बाईची घागर असते. हो. सवाशीने आधीमध्ये ते घागर करायला लागते. हो का. पण हे जे आहे ना हे फक्त स्वयंपाक वगैरे केला आणि पूजा मांडण्यासाठीच असते. खरं तर मान दुसऱ्याच असते. त्याचा मान आहे, पण मग पोट पाया लागासाठी करत असते मी. दर्शन वगैरे घ्यायसाठी सर्वांचं. आणि सर्व घाई खूप आहे आज. तो माणसाला एवढ्या लवकर स्वयंपाक का, तर आज अर्जंट मला बाहेर जायचं आहे. चला इकडं असं चालू आहे. हे. आता काय करते? रस रस राहिला करायचा, शरीराला करायचा. रस असतात, कोणी आमरस करतात आणि जेवढं करता येईल तेवढं सर्व करतात नवीन नवीन विशेष. आणि खूप घाई आहे त्याच्यामुळे एवढं तुम्ही म्हणसाल की बा हे किती पसार आहे. हो ना. तर पूर्ण घाई असल्यामुळेच आहे. आणखी काय चालू आहे इकडं? भजे वडे, उसळ बनवायचे पहिलं. उपवास असते ना बरोबर. हो, उपवास पण करतात. जोपर्यंत नैवेद्य वगैरे दाखवत नाही तोपर्यंत उपवास वगैरे असते. आणि अशा प्रकारचं जे आहे ते सर्व पितराचा कार्यक्रम तो साजरा करतो आम्ही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असते. त्याच्यानं बरेच जण म्हणतील हां हां आपापल्या हिशोबानुसार करतात. चांगला आहे अशापैकी. पण आजचा सण करायलाच पाहिजे. आणि असं मला वाटतं 2 वेळा येते आहे नाही. हां, अख्खजी म्हणतात आणि अखरपक म्हणतात. तर हे अखजी आहे. तूप दे ना. आणि अखजी आणि अखरपक मध्ये काय फरक आहे? त्याला पुरण नसत करत. तेल पुरण नसतं करत. असं आहे का? खीर. खीर करतात. खिराचं माणूस. अखजीला पुरण करतात हो. आणि अखरपकाला खीर करतात. हे आमच्याकडे फोटो नव्हते जुने, तर आम्ही नाही का याला चांदीचे करून आणलेले. तसं नाही, ते चांदीची करावंच लागत असते. हो कधी करतात ना. हो. आणि सगळं यांना वेळेवर नाही का जावं लागलं बाहेर कामाला, तर सर्व मीच केलं स्वयंपाक वगैरे. 8पर्यंत माझं रेडी झालं पूर्ण तयार. दर्शन वगैरे घेतलं. सर्व घाईमध्येच करावं लागलं आज. खरं तर हे 11 ते 12 वाजताच असते. हां पण 11-12 वाजता न करता आपण हां. शेवटी सर्वच दर्शन झाल्याच्या नंतर राधिकानं पण दर्शन घेतलं, आईचं माझं. आणि आजचा दिवस म्हणतात की संपूर्ण दिवस आज आपले जे असतात पितृ वगैरे सर्व जे असतात त्यांची पूजा करणं, त्याच्या स्मरणार्थच आजचा दिवस पूर्ण करतात कंटिन्यू. आणि हे आत्ताच नाही करताय आपण, तर बरेच दिवसातून करताय. जसं की आधीपासून लागलेला आहे ना. हां, आणि एक प्रकारचा सणच असते हा चांगला मोठा. चांगला मान दिलेला या सणाला पण. तर सर्व झाल्याच्या नंतर इकडे आईनं डबा पण पॅक करून दिलेला आहे, कारण आईला माहित आहे दिवसभर तिकडे राहावं लागते. आणि हां खूप उशीर होते ना, आणि आज उपवास पण राहते ना. म्हणजे पूजा झाल्याच्या नंतर जेवण करतात. तसा अर्धा उपवास म्हणतात, कारण 12-1 वाजे लोकच असते. 12 वाजेला. हां, त्यांच्यावर केलं तर चालते. चला आता निघायचं आहे मला, कारण आज उशीर होत आहे खूप. उशीर म्हणजे तरी एवढ्या सकाळी करणं पण सोपं नाही आहे. केलं ना मग करावंच लागते ना. हो कामाला जायचं म्हणलं करावं लागतं ना. हो.
मग निघायचं का? करायचं का बस 2-3 दिवस. हो. चला इकडे संपूर्ण तयार झाले आता. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. तर आपले व्हिडिओ असेच चालू राहणार आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. फ्रीजमध्ये बॉटल.